भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शांताराम मोरे यांचा वाढदिवस बुधवारी पडघा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात उत्साह आणि आनंदाने साजरा करण्यात आला। यावेळी मोठ्या संख्येने समर्थक, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक उपस्थित होते। आमदार शांताराम मोरे यांना शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले आणि केक कापून एकमेकांना मिठाई वाटली। वाढदिवसाच्या सोहळ्यादरम्यान आमदार शांताराम मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि लोकांचे प्रेम व विश्वास हीच आपली सर्वात मोठी ताकद असल्याचे सांगितले। त्यांनी आश्वासन दिले की ते पूर्वीप्रमाणेच परिसराचा विकास, पायाभूत सुविधांचा विस्तार आणि जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी पूर्ण समर्पणाने काम करत राहतील। याप्रसंगी आमदार शांताराम मोरे यांनी त्यांचे राजकीय मार्गदर्शक आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील यांचे आशीर्वादही घेतले। प्रकाश पाटील यांनी मोरे यांच्या आत्तापर्यंतच्या विकास कामांची प्रशंसा केली आणि त्यांना निरोगी, दीर्घायुष्याचा आणि यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख भगवान भोईर, मदन बुवा नाईक, शैलेश मांजरेकर, योगेश पाटील, बंटी, भगवान केणे यांच्यासह अनेक शिवसेनेचे नेते, समाजसेवक आणि मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमादरम्यान उत्साहाचे वातावरण होते आणि कार्यकर्त्यांनी आमदार शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील विकास कामे पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला। मोरे भिवंडी ग्रामीण यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप साऱ्या या विधानसभेतल्या सर्व मतदारांच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने खूप शुभेच्छा देत असताना एक आपल्या मतदारसंघातली जनतेशी बांधिलकी ठेवून काम करणारा आमदार आहे। लोक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असू शकतात आणि जनतेला लोकशाहीमध्ये तो दिलेला अधिकार आहे। त्याच्यामुळं लोक काय म्हणतायत त्याच्यापेक्षा आमदारांनी लोकांसाठी काय चांगलं करता येईल, सगळीच लोक जे आहेत ती आपल्या प्रती चांगली बोलतीलच असं नव्हे। ज्या गोष्टीचं, ज्या रस्त्याबाबतचं भिवंडी वाडा मनोहर रोड जो आहे त्याबाबतचं लोक अनेक वेळेला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या टीकाटिप्पणी करत होते आणि त्यावेळेचा लोकांचा अनुभवही तसं होतं। त्यामध्ये अनेक लोकांच्या दुर्घटना घडून ॲक्सिडेंटमध्ये कितीतरी कुटुंबातली मुलं आणि कुटुंब चालवणारे लोक निघून गेले। ह्याच्यामुळं लोकांच्या त्यावेळेच्या भावना असतात, त्याच्यामुळं लोक ते बोलत असतात आणि ह्याच्यामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी आणि राजकीय लोक त्यांच्या सोबत आहे। कुठल्याही कुटुंबाचं दुर्घटना घडून कोणाचं वाईट व्हावा ही कोणाची भावना नाही आहे आणि तेच रस्ते जे आहेत आताच्या घडीला आपण ज्याला पाहत आहे तर ह्याच्यामध्ये तलवली कल्याण रोड आहे, अंबाडी वासिन रोड आहे, भिवंडी वंजरपट्टी नाका अंबाडी वाडा मनोहर रोड आहे। त्याच्यामध्ये अजूनही मधले जे दोन रस्ते जे आहेत जसं सेलार नदी नाका ते पारोलकर जाणारे, तर अनेक अंजूर फाटा कामन हाही रस्ता एक लेन जे आहे ती प्रगतीपथावर आहे। तसं या मतदारसंघातले जे दळणवळणाचे जे कामं जे आहेत तर ती सोडवण्याचा या ठिकाणी केलेला आमदारांनी जो प्रयत्न आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना आणि आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार मॅडम असतील, तर सरकार राज्य सरकारच्या माध्यमातून या मतदारसंघामध्ये जेवढं काही जे आहे मूलभूत ज्या गरजा आहेत, जे मूलभूत कामं जे आहेत ती करण्याचा आमदार शांताराम मोरे करत असलेला जो प्रयत्न आहे तो नक्कीच आपल्याला सगळ्यांना या गोष्टीचं जे आहे समाधान वाटतो आणि ते चांगलं काम करतील अशा स्वरूपाच्या अपेक्षा ज्या आहेत या मतदारसंघातल्या लोकांच्या आहेत। तिसऱ्यांदा आमदार झालेला आहे, हॅट्रिक आमदार आहे आणि लोक काय म्हणत असलं तर जर काम चांगलं आहे म्हणूनच लोकांनी तिसऱ्यांदा पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या
नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या मित्रपरिवार नातेवाईक या सगळ्यांच्या मेहनतीने आणि लोकांनी पसंती दिली 58,000च्या लीडने निवडून आलेला आहे. त्याच्यामुळं पुढे जाऊन जे 2-3 वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये या मतदारसंघातले जे काय महत्त्वाचे जे काय रस्ते जे आहेत ते मार्गी लागतील आणि अजून नवीन प्रकल्प जे आहेत 3 वर्षाच्या कालामध्ये मतदारसंघामध्ये आमदार शांताराम मोरे करेल अशा स्वरूपाच्या अपेक्षा मतदारसंघातील लोकांच्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल. या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वांच्या वतीने खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र. खरं तर शिंदे साहेबांचे आताच्या घडीला 62 ते 63 आमदार आहेत, पण शिंदे साहेबांचे अत्यंत जवळचे आमदार असं ज्यावेळेस उल्लेख होईल त्यावेळेस भिवंडी ग्रामीणचे हॅट्रिक आमदार म्हणून एका व्यक्तीचं नाव नक्कीच होईल की ज्यांना भिवंडीच्या जनतेनं तब्बल 1,27,205 एवढं भरघोस मतदान दिलं. ते आमचे विक्रमी मतांनी निवडून आलेले आमदार भिवंडी ग्रामीणची खऱ्या अर्थानं ज्यांना भगवे आमदार बोललं जातं आदरणीय शांतारामजी मोरे साहेब. जनतेने तुमच्यावर खूप विश्वास दाखवला आहे. भिवंडी ग्रामीणमध्ये मित्रांनो खरं तर 121 गावं, पण सर्वांना सोबत घेऊन चालणारं प्रत्येक गावागावामध्ये आज जे हाय मास असतील, पेवर ब्लॉक असतील, अशी विकासाची कामे करणारे विकासाचे वारे आणि शांतारामजी मोरे असं ज्यांचं नाव आहे. खरं तर रात्री 12 वाजल्यापासूनच आजची तारीख मित्रांनो नक्कीच आवडीची आहे. जुलै महिन्याची सुरुवात 1/7 आणि सगळी 1/7 साहेब तुमच्यासोबत लोक असतात आणि म्हणून तुम्हाला वाढदिवसाच्या समस्त भिवंडी ग्रामीणच्या वतीने भरभरून शुभेच्छा. तुमचा स्वभाव सच्चा, दिल अच्छा, बाकी गणपतीची इच्छा.